Okay friends, in previous lecture we are discuss about the characteristics of connective tissue. Previous lectures मध्ये आपण जो एपिथेलियल टिश्यू आहे त्याचे सर्व कॅरेक्टर्स आणि त्याच्या टाइप्स आपण डिस्कस केल्या. याच्यानंतर आपण स्टार्ट केलेला आहे कनेक्टिव्ह टिश्यू. ज्या कनेक्टिव्ह टिश्यूचं आपण ट्युब्युलर क्लासिफिकेशन्स पाहिलेलं आहे आणि त्याचे जनरल फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आपण डिस्कस केलेले आहेत. तर ॲक्च्युअल आज आपण या कनेक्टिव्ह टिश्यूच्या ज्या सब टाइप्स आहेत त्यामधील आपण क्लासिफिकेशन मध्ये पाहिलं. ऑल कनेक्टिव्ह टिश्यू दे आर कन्वर्टेड और दे आर डिवाइडेड इनटू द मेन three types. First one is the loose connective tissue, second one is known as the dense connective tissue, and third one is known as the specialized connective tissue. Out of this, the first one, the name is known as the loose connective tissue. शब्दातच अर्थ आहे this connective tissue which having the large empty spaces. So whenever the empty spaces or scatteredly cells are present inside the matrix where the different types of fibers is present, that's why the name is known as the loose connective tissue. ज्यावेळेस आपण कोणत्याही सेल्स एकमेकाला जस्ट अटॅच होतात त्यामधील एक असतो तो लूजली अटॅच असतो आणि दुसरे असतात त्या कॉम्पॅक्टली अटॅच असतात. जर ते कॉम्पॅक्टली अरेंजमेंट असेल तर इंटरसेल्युलर स्पेस कसा असतो अपसेंट, आणि वेनेवर ते लूजली अरेंज असतील तर त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस हा प्रेझेंट असतो. तर नावामध्ये आपण पाहतोय की लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे म्हणजेच यांच्यामध्ये या सेल्स कशा असतात स्कॅटर्डली प्रेझेंट असतात इनसाइड द मॅट्रिक्स. तर सुरुवातीला आपल्याला एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे. कोणताही कनेक्टिव्ह टिश्यू असेल तर त्यांच्यामध्ये आपण कंपोनंट सांगितले. कोणते कंपोनंट्स आहेत. फर्स्ट वन इज द डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स, second one is known as the different types of fibers, and last one is known as the matrix. So this loose connective tissue which is a widely distributed tissue present throughout the body parts, and without that loose connective tissue the different types of organs they are not could be held together. म्हणजे हा जर टिश्यू आपल्या बॉडीमध्ये नसेल तर बॉडीमधले जे डिफरंट टाईप्सचे ऑर्गन्स आहेत, डिफरंट टाईपचे जे टिश्यू आहेत जे एकमेकाला कनेक्ट करतायत ते कनेक्ट होतील का नाही आहे. तर या ठिकाणी याला आपण ॲक्च्युअल लूज कनेक्टिव्ह टिश्यू इज ऑल्सो नोन ॲज द ट्रू कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतात. लूज कनेक्टिव्ह टिश्यू इज ऑल्सो नोन ॲज द ट्रू connective tissue because without this tissue the different types of tissue or organ could not be held together. That's why this tissue is known as the true connective tissue which is also known as the binding tissue. यालाच दुसरं नाव काय देतो आपण, दॅट इज कॉल्ड लाईक द बाइंडिंग टिश्यू असं म्हणतात. म्हणजेच डिफरंट टाईपच्या ऑर्गन्सला टिश्यूला बाइंड करण्यासाठी ज्याचा उपयोग होतो त्यामुळे त्यांना काय म्हटलं आपण बाइंडिंग टिश्यू विच इज ऑल्सो नोन ॲज अ प्रॉपर कनेक्टिव्ह टिश्यू. त्याला तिसरं नाव आहे, त्याला काय म्हणतो आपण प्रॉपर कनेक्टिव्ह टिश्यू. सो ऑल दीज आर द सिनोनिम्स ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये अकॉर्डिंग टू आपण NCERT गेलात तर त्यामधील शब्द काय दिला आपल्याला लूज कनेक्टिव्ह टिश्यू. अकॉर्डिंग टू अदर सँक्शन्स बुक्समध्ये पाहिलं तर याच लूज कनेक्टिव्ह टिश्यूला काही ठिकाणी काय म्हटलं ट्रू कनेक्टिव्ह टिश्यू. काय म्हटलं विदाउट लूज कनेक्टिव्ह टिश्यू द डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यू और organ could not be held together. That's why these are also known as the true connective tissue. काही बुक्स मध्ये काय मेन्शन केलं without this tissue the different types of organ do not bind. That's why these are helpful for the binding of different parts present in our body, and at that time they required those tissue. That tissue is known as the loose connective tissue. That's why these are also known as the binding tissue, and these are also known as the प्रॉपर कनेक्टिव्ह टिश्यू. ॲक्च्युअल कनेक्ट करणारा म्हणून त्याला काय म्हणतो आपण प्रॉपर कनेक्टिव्ह टिश्यू. बाकी सेम वर्ड तर सर्वांना माहिती आहेत. ह्यांचं ओरिजिन कोणतं असेल मेसोडर्म ओरिजिन आहे. ज्यांच्यात ब्लड व्हेसल्स कशा आहेत लार्ज नंबर ऑफ ब्लड व्हेसल्स आहेत. कंपोनंट्स किती आहेत 3 कंपोनंट्स आहेत. तर स्पेशली पाहायचे आपल्याला लूज कनेक्टिव्ह टिश्यू विच कन्सिस्ट ऑफ मेन 3 कंपोनंट्स. फर्स्ट वन इज द मॅट्रिक्स, second one is known as the cells, and third one is known as the fibers. So these are the components present inside the loose connective tissue, and they are further divided into the main 2 types. First one is the areolar connective टिश्यू. पहिला टिश्यू कोणता म्हटला आपण एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू, अँड सेकंड वन इज नोन ॲज द ॲडायपोज.
ॲडायपोज कनेक्टिव्ह टिश्यू. पा कोणता टिश्यू म्हटलं आपण? ॲडायपोज कनेक्टिव्ह टिश्यू. दीज आर द टाइप्स ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू. त्यातला फर्स्ट आपण स्टार्ट करतोय, दॅट इज कॉल्ड द एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. पा डायग्रॅमॅटिकली जर पाहिलं आपण तर जनरली आपण एक इमॅजिन करा, हा एक सेक्शन्स आहे, ज्या सेक्शन्समध्ये आपण या टिश्यूला पाहतोय. टिश्यूचं स्टडी कशामध्ये करतो आपण? हिस्टॉलॉजी. मग ज्यावेळेस आपण या टिश्यूचा एखादा सेक्शन जर पाहिला तर त्यांच्यामध्ये यांच्यामध्ये जो फ्लुइड आहे किंवा स्कॅटर्ड फॉर्ममध्ये जो डिस्ट्रीब्युटेड होणारा पार्ट्स असतो त्या पार्टला काय म्हणतो आपण? करेक्ट, दॅट इज कॉल्ड लाईक द मॅट्रिक्स, दॅट इज कॉल्ड लाईक द ट्रान्सलंट्स. हा कसा असतो? ट्रान्सलंट्स आहे, जेली लाईक फ्लुइड आहे, अँड दॅट जेली लाईक फ्लुइड विच इज सिक्रेटेड बाय द डिफरंट टाइप्स ऑफ सेल प्रेझेंट इनसाइड द कनेक्टिव्ह टिश्यू. ॲक्च्युअल त्यामध्ये येणाऱ्या मास्ट सेल असतात, फायब्रोब्लास्ट सेल्स असतात, ज्या सेल्स कुणाला सिक्रेट करतात? मॅट्रिक्सला सिक्रेट करतात. सो दीज आर द मॅट्रिक्स, अँड धिस मॅट्रिक्स विच इज प्रेझेंट इन कोणत्या टिश्यूमध्ये पाहतोय आपण? एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. कोणता टिश्यू आहे हा? एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. इट कन्सिस्ट ऑफ फर्स्ट वन, दॅट पार्ट इज नोन ॲज, या पार्टला काय म्हटलं आपण? मॅट्रिक्स. So matrix, what is the matrix? Matrix is the translucent jelly-like fluid present inside the areolar connective tissue and which is secreted by the different types of cell, like that the mast cell, fibroblast cell, जो कुणाचं secretions करतात? Matrix. Now this matrix is formed by, कशापासून तयार होतात? Which is formed by the protein and mucopolysaccharides. म्युकोपॉलिसॅकराइड्स पासून हे तयार होतात. म्हणजे मॅट्रिक्स प्रेझेंट इनसाइड द एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. कोणता टिश्यू स्टार्ट केलेला आपण? एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. सो एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू इट कंटेन्स द मॅट्रिक्स. दिस मॅट्रिक्स इज द जेली लाईक फ्लुइड और जेली लाईक सबस्टन्स सिक्रेटेड बाय द डिफरंट टाइप्स ऑफ सेल, लाईक दॅट द फायब्रोब्लास्ट सेल, मास्ट सेल, प्लाझ्मा सेल्स. ऑल दीज आर द सेल्स विच इज हेल्पफुल फॉर द सिक्रेशन ऑफ मॅट्रिक्स. दिस मॅट्रिक्स विच इज मेड अप ऑफ, कशापासून तयार होतात? प्रोटीन अँड mucopolysaccharide, and inside the matrix they contain the different types of fibers. या मॅट्रिक्स मध्ये सेकंड कंपोनंट्स काय म्हटलं आपण? मॅट्रिक्स कंटेन द फायबर्स. पाहिलं आपण. सो हाऊ मेनी टाइप्स ऑफ फायबर्स? ॲक्च्युअल 3 टाइप्स ऑफ फायबर्स आर प्रेझेंट इनसाइड द एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. या एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये जर आपण स्ट्रक्चरली पाहिलं तर यांच्यामध्ये व्हेवी टाईपचे असे आणि जे बंडल्समध्ये प्रेझेंट असतात, ज्या बंडल्सला आपण काय नाव दिलं? तर आपण कोलॅजिन. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण फायबर्सबद्दल चर्चा केलेली आहे, तर या सेम पार्ट्स इथं लक्षात ठेवायचं. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ फायबर्स अँड दीज आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ, कोणत्या फॉर्ममध्ये? व्हेवी फॉर्ममध्ये असतात. कसे प्रेझेंट आहेत? बंडल्समध्ये प्रेझेंट्स आहेत. मग बंडल्समध्ये प्रेझेंट्स असतील तर हा कोणता फायबर्स आहे? Correct, white fibers. So these white fiber they are present in the form of bundles. These are present in the form of wavy. Straight आहे का? नाही आहे. असा जो wavy फॉर्म मध्ये दिसणारे टिश्यू असतात, सॉरी फायबर्स असतात, या फायबर्सला काय नाव दिलं आपण? दॅट इज नोन ॲज द कोलॅजिन फायबर. याला काय नाव दिलं मी? व्हाईट fibers. So how many types of fibers? 3 types of fiber is present, that is called like the white fiber which is made up of actual, याला कोणता फायबर म्हणतो आपण? कोलॅजिन फायबर्स. नाव लक्षात ठेवायचं आहे. कोलॅजिन फायबर्स आर द मोस्ट अबंडंट फायबर प्रेझेंट इन द एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ, कसे असतात? बंडल्स. दीज आर द इनइलास्टिक, दीज आर द अनब्रँचड अँड दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ, कोणत्या फॉर्ममध्ये असतात? व्हेवी फॉर्ममध्ये असतात. असा जो फॉर्म आपण दाखवला तर यांना काय म्हणतो आपण? व्हेवी. आणि जो असा असेल तर त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रेट. सो फर्स्ट वन, दिस मॅट्रिक्स कंटेन्स द डिफरंट टाइप्स ऑफ फायबर. आउट ऑफ दिस फर्स्ट फायबर collagen fiber. These fibers are made up of a collagen protein which is also known as the white fiber, and that fibers they are present in the form of bundles, wavy, unbranched, inelastic in nature, and that fibers which is loosely embedded inside the matrix. Now another one is that is known as the कोणता फायबर्स आहे? Correct, elastic fiber, but these elastic fibers they are present in the form of single or they are
branched in nature but they do not द व्हेवी इन नेचर. हा फायबर्स कसा असतो, स्ट्रेट फायबर्स असतात आणि ते असतात ते ब्रँचड फॉर्ममध्ये दिसतात आपल्याला असे. आणि ब्रँचड फायबर्स असतील तर त्यांना काय म्हणतो आपण, दॅट इज नोन ॲज द येलो फायबर और विच इज ऑल्सो नोन ॲज द इलॅस्टिक फायबर्स. सो इलॅस्टिक फायबर इज फॉर्म्ड बाय द, कुणापासून फॉर्म होतात, इलॅस्टिन प्रोटीन्स. इलॅस्टिन प्रोटीन्स पासून तयार होणारा सेकंड फायबर दॅट इज कॉल्ड लाईक द इलॅस्टिक फायबर. कॅरेक्टर काय लक्षात ठेवायचं, द फायबर्स प्रेझेंट इनसाइड द एरियर कनेक्टिव्ह टिश्यू विच इज द सिंगल, दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ सिंगल, स्ट्रेट अँड ब्रँच्ड इन नेचर. दॅट फायबर इज नोन ॲज द इलॅस्टिक फायबर विच इज ऑल्सो नोन ॲज द येलो फायबर अँड विच इज मेड अप ऑफ अ इलॅस्टिन प्रोटीन. क्वेश्चन्स विचारला जाईल तुम्हाला, एरियुलर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये जे फायबर्स आहेत ते किती टाईपचे आहेत, 3 टाईपचे आहेत. पण याच्यामध्ये व्हिज्युअलाइज असणारे जे आहेत ते फक्त 2 फायबर्स असतात. एकाला म्हणतो आपण कोलॅजिन फायबर, व्हाईट फायबर, आणि दुसरं आहे त्याला म्हणतो आपण इलॅस्टिन फायबर. नाव थर्ड वन इज नोन ॲज द रेटिक्युलर फायबर. That fibers they having the minute and fine branched structure like a reticulate structure, network like structure असतं. पण these are the invisible inside the matrix of areolar connective tissue. Diagrammatically ज्यावेळेस आपण पाहतात किंवा व्हिजिबल ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर पाहतात तर व्हिजिबल फक्त यांच्यामधले 2च प्रोटीन्स आहेत जे कोलॅजिन आणि इलॅस्टिन पासून फायबर तयार करतात. ज्या फायबरला म्हटलं आपण कोलॅजिन फायबर अँड इलॅस्टिन फायबर, ज्याला आपण व्हाईट फायबर अँड इलॅस्टिक फायबर्स असं म्हणतात. दिस 2 फायबर्स दे आर प्रेझेंट इनसाइड द एरियुलर कनेक्टिव्ह टिश्यू व्हिअर द लार्ज एम्प्टी स्पेसेस इज प्रेझेंट अँड व्हिअर द सेल्स आर प्रेझेंट और सेल्स आर इबेंडेड. दॅट सेल्स इज नोन ॲज द सेल्स ऑफ एरियुलर कनेक्टिव्ह टिश्यू. पहिला कंपोनंट कोणता घेतला आपण, मॅट्रिक्स. मॅट्रिक्समध्ये कोण आहेत फायबर्स, किती प्रकारचे, 3, त्यातले 2 व्हिजिबल. जो इनव्हिजिबल आहे तो कोण आहे, रेटिक्युलर आहे. रेटिक्युलर फायबर्स या फाईन ब्रँचड असतात आणि कोणत्या प्रोटीन पासून तयार होतं, रेटिक्युलिन प्रोटीन्स पासून तयार होतं. असे 3ही प्रकारचे फायबर्स आपल्याला एरियुलर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये पाहायला भेटतात. यानंतर आपण पाहिलं दिस मॅट्रिक्स विच कंटेन्स द डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स विच इज इबेंडेड इनसाइड द, कुणामध्ये प्रेझेंट आहेत, इबेंडेड इनसाइड द एरियुलर कनेक्टिव्ह टिश्यू. ज्या ठिकाणी आपल्याला फायब्रोब्लास्ट सेल्स म्हटलं, स्टार शेप्ड किंवा स्पेरिकल शेप्ड, इलॉंगेटेड शेप्ड, फ्लॅटेन्ड काही सेल्स आहेत. ज्या सेल्सला आपण फॅगोसायटिक सेल्स आहेत किंवा मॅक्रोफॅजेस सेल्स आहेत किंवा या ठिकाणी स्टार शेप्ड सेल्स आपल्याला पाहायला भेटतात. अँड दॅट सेल्स विच इज लूजली इबेंडेड इनसाइड द, कुणामध्ये आहेत, इनसाइड द मॅट्रिक्स. सो दे कंटेन द nucleus surrounded by the cytoplasm. Some cells are the star shaped, some cells are the rounded, some cells are the oval. म्हणजे या ठिकाणी जर आपण सेल्स पाहिल्या तर काही सेल्सला आपण नाव दिलं आपण, कोणकोणत्या सेल्स आहेत. फॉर एक्झाम्पल दॅट इज नोन ॲज द प्लाझ्मा सेल्स. दॅट सेल्स इज नोन ॲज द मॅक्रोफॅजेस cells. Now these are also known as the fibroblast cells and that cell is known as the mast cell. So these are the different types of cells. Now these are also known as the adipocyte cell, adipose cells. All these are the different types of cells present inside the matrix of areolar connective tissue. तर डायग्रामॅटिकली मध्ये फर्स्ट काय दिला आपण, सेल. मग सेल मधील फर्स्ट दिला कोणत्या सेल्स आहेत, फायब्रोब्लास्ट. पाहिला आपण व्हॉट इज फायब्रोब्लास्ट. फायब्रोब्लास्ट इज द टाइप्स ऑफ सेल विच इज प्रेझेंट इन द कनेक्टिव्ह टिश्यू. ॲक्च्युअल आता कुणामध्ये आहे, एरियुलर कनेक्टिव्ह टिश्यू. अँड दॅट फायब्रोब्लास्ट सेल्स विच इज हेल्पफुल फॉर द फॉर्मेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ फायबर्स विच इज फॉर्म्ड बाय द प्रोटीन अँड that protein is known as the elastin protein, collagen protein, reticulin protein, responsible for the formation of white fiber, then
elastic fiber and then reticular fiber, and all these fibers they are loosely embedded inside the matrix and which is helpful for proper binding or proper connecting. That's why these are also known as the true connective tissue, that is known as the areolar connective tissue, and that cell is known as the fibroblast. Second काय नाव दिलं आपण? mast cell. पाहिलं आपण what is a mast cell? Mast cell is a type of cell present inside the connective tissue and which is helpful for the secretion of matrix and they contain the different types of chemical. पहा मास्ट सेल्समध्ये आपण 3 केमिकल्स पाहिले. कोणते 3 केमिकल्स होते? फर्स्ट आपण पाहिलं हिपॅरिन आहे विच इज हेल्पफुल फॉर द अँटी कोॲग्युलंट फंक्शन्स. कुणाचं फंक्शन आहे? मास्ट सेल काय करतं? अँटी कोॲग्युलंट फंक्शन्स करतं. पुढे आपण सर्क्युलेशनमध्ये क्लॉटिंग ऑफ ब्लडमध्ये पाहणार आहात, पण इथं शब्द लक्षात ठेवायचा आहे मास्ट सेल विच सिक्रेट द हिपॅरिन अँड विच इज हेल्पफुल फॉर द अँटी कोॲग्युलंट इन फंक्शन्स. सेकंड वन इज नोन एज द मास्ट सेल विच सिक्रेट द कुणाला सिक्रेट करतं? हिस्टॅमाइन, and that histamine which is helpful for dilate the blood vessels ला dilations करणं, आणि त्यांच्यानंतर पाहिलं आपण सेरोटोनिन जे ब्लड व्हेसलला कॉन्ट्रॅक्शन्स करतं, ज्याला व्हॅसो कन्स्ट्रक्शन्स म्हणतात. इथं 3 नावं लक्षात ठेवायची आहेत. मास्ट सेल इज द कंपोनंट्स ऑफ एरियुलर कनेक्टिव्ह टिश्यू विच इज प्रेझेंट, इट इज हेल्पफुल फॉर द सिक्रेशन ऑफ मॅट्रिक्स, इट कंटेन्स द डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल लाइक हिपॅरिन, हिस्टॅमाइन अँड सेरोटोनिन. दॅट सेल इज नोन एज द मास्ट सेल विच इज present in the areolar tissue. Now another one is known as the, या ठिकाणी कोणतं नाव दिलं पहा? macrophages cell. These are the phagocytic cell which is helpful for the egulp, the foreign particle, egulp, the cell debris, all these are the components, they are macrophages functions regulated by those cell, that cell is known as the macrophages. तर यांच्यामध्ये मेन टर्म लक्षात ठेवायची आहे. फर्स्ट कोणती सेल म्हटलं मी? फायब्रोब्लास्ट सेल्स. सेकंड नाव दिलं मी मास्ट सेल्स अँड थर्ड वन इज द मॅक्रोफॅजेस सेल्स. दीज सेल्स आर मोर इन नंबर इन एरियुलर कनेक्टिव्ह टिश्यू ॲज कम्पेअर टू अदर सेल्स. डिफरंट टाईपच्या सेल्स आहेत, पण प्रॉमिनंटली मेन अबंडंट असणाऱ्या सेल्स कोणत्या आहेत असं जर विचारलं तर फायब्रोब्लास्ट सेल जास्त आहेत, कारण यांच्यामध्ये फायबर प्रोड्यूस होतात. मास्ट सेल आहे आणि नंतर यांच्यामध्ये मॅक्रोफॅजेस सेल या न्यूमरस इन नंबर असतात ॲज कम्पेअर टू अदर. त्यातल्या adipose cells function to storage the fat and plasma cells which is helpful for the immune response. So all these are the component present inside the areolar connective tissue. So in short काय काय लक्षात ठेवायचं पहा? Areolar connective tissue is the types of loose connective tissue. This areolar connective tissue which is originated from the mesoderm. Areolar connective tissue, it consists of, areo means small space or empty space, that's why the name is known as the areolar connective tissue. This areolar connective tissue which is formed by main 3 component. First one is the कोणता आहे? cells, then matrix and then fibers. This areolar connective tissue structurally it consists of the matrix. So this matrix is secreted by the different types of cell present inside the कुणामध्ये आहे? त्या मॅट्रिक्स मध्ये सेल्स असतात, मास्ट सेल किंवा फायब्रोब्लास्ट सेल, जे सिक्रेशन कुणाचं करतात? मॅट्रिक्सचं. दॅट मॅट्रिक्स is formed by the protein and mucopolysaccharide. This matrix which contain the different types of fibers. How many fibers? 3 types of fiber. First one is the white fiber which is formed by the collagen. म्हणून त्याला कोणता फायबर म्हणतो आपण? कोलॅजिन फायबर किंवा व्हाईट फायबर. जो कसा प्रेझेंट असतो? वेव्ही फॉर्म मध्ये असतो. सिंगल असतो का बंडल्स मध्ये? तो बंडल्स मध्ये प्रेझेंट आहे. ब्रँचड की अनब्रँचड आहे? अनब्रँचड आहे. मग अनब्रँचड बंडल्स मध्ये वेव्ही स्ट्रक्चरचा इनइलास्टिक नेचरचा जो फायबर आहे तो कोणता असतो? व्हाईट फायबर. जो कुणाचा कंपोनेंट्स आहे? एरियुलर कनेक्टिव्ह टिश्यू. इट ऑल्सो कंटेन्स सेकंड फायबर कोणता? येलो फायबर. तो कसा असतो? सिंगल असतो, स्ट्रेट असतो, ब्रँचड असतो आणि इलास्टिक नेचरचा आहे. आणि जो कशापासून तयार होतो? इलास्टिन प्रोटीन पासून तयार होतं, म्हणून त्यांना काय म्हटलं आपण? इलास्टिक फायबर. अँड ऑल्सो कंटेन द अनदर वन फाईन नेटवर्क लाईक स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड एज द रेटिक्युलर फायबर, बट दीज आर द इनव्हिजिबल. तो इथं आपल्याला दिसतोय का? नाही आहे. मग इनव्हिजिबल स्ट्रक्चर असणारा जो फायबर्स असतो, ज्या फायबरचं नाव काय? रेटिक्युलर फायबर. नाव लक्षात ठेवा. कोणता फायबर आहे? रेटिक्युलर फायबर्स. आणि तो कसा असतो? इनव्हिजिबल. आणि कोणत्या प्रोटीन पासून तयार होतं? रेटिक्युलिन प्रोटीन पासून तयार होतं. आणि तो फायबर्स हा एरियुलर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये असतो, पण तो इनव्हिजिबल आहे. अँड लास्ट वन, दिस
matrix contains the different types of cells, like that the fibroblast, mast cell, adipose cell, macrophages cell, plasma cell, all these are the different types of cell present in the areolar connective tissue. But mostly prominent, most त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये abundant, widely distributed असणारे ज्या कोण असतात, fibroblast, mast cell and macrophages cells. Now these are the areolar connective tissue, and that tissue is helpful for the proper to connect the different types of tissue and ऑर्गन. पुढे आपण पाहणार आहेत, जो किडनी असेल तर किडनीला सराउंडिंग येणारा पार्ट्स आहे, न्यूरॉन असेल तर न्यूरॉनला बाइंड करणारा पार्ट्स आहे. म्हणजे डिफरंट ऑर्गनला बाइंड करण्यासाठी जो ॲक्च्युअल टिश्यू काम करतो त्या टिश्यूचं नाव काय असतं, एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. याच्यानंतर सेकंड टाईप कोणती आहे, दॅट इज नोन ॲज द अडायपोज कनेक्टिव्ह टिश्यू. सेकंड टाइप कोणती आहे मग, अडायपोज कनेक्टिव्ह टिश्यू. दीज आर द टाइप्स ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू. शब्दातच नाव आहे अडायपोज. अडायपो मीन्स adipocytes. Adipocytes means fat storage cell. Now structurally this adipose cells which having the spherical and rounded in structure. जर आपण याचा सेक्शन्स पाहिला, जसं आपण एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू पाहिला, जर आपण स्ट्रक्चरली यांच्या सेक्शन्समध्ये जर डिफरंट टाइप्स आपण सेल्स पाहिला तर त्या सेल्समध्ये मेनली या सेल्स कशा असतात, एक तर त्या स्पेरिकल किंवा इलॉंगेटेड असतात. आणि या स्पेरिकल आणि इलॉंगेटेड सेल्समध्ये मेन लार्जली और अबंडंट कशाचं स्टोरेज केलं जातं, तर स्टोरेज ऑफ फॅट केलं जातं. these are the cells present in the adipose tissue. So that's why the cell is known as the, या सेलचं नाव काय, adipocytes, which is also known as the adipose cells. That cells, these are the spherical or elongated in structure, and that cell which scatteredly ebended किंवा in the side the cell, these are the काय present असतो, cytoplasm. Though this cytoplasm is present inside the cells where the nucleus and cytoplasm they are present. But आता या पटील पाहायचे आपल्याला मेन स्ट्रक्चर, नॉर्मल सेलमध्ये आणि ॲडायपोज सेल्समध्ये काय डिफरन्स आहे. नॉर्मली आपण सायटोप्लाझम हा कुठे डिस्ट्रीब्यूट करतो, इनसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन विच इज एनक्लोज्ड बाय द presence of cytoplasm, but the difference in adipose cells. adipose cells मध्ये काय डिफरन्स होतो, जनरली आपण न्यूक्लियस कुठे दाखवतो, सेंटरमध्ये. तर या ठिकाणी फारसा बदल होतो. कन्फ्युजन असं होतं की न्यूक्लियस सेंटरला आहे काय की, तर या ठिकाणी पाहायचं अडायपोसाइट्स इज ऑल्सो नोन ॲज द अडायपोस सेल्स विच इज प्रेझेंट इन दोज, आता या दोज ऑर्गॅनिझम्स डिपेंडिंग अपॉन दिअर ओल्ड एज अँड अर्ली किंवा अर्ली न्यू इन्फंट्स किंवा न्यू बोर्न बेबी, याच्यानुसार आपण त्या अडायपोस टिश्यूच्या डिफरन्शिएट पॉईंट्स पाहणार आहेत. पण इथं जनरल स्ट्रक्चर पहा. दिस इज द adipose connective tissue which enclose the adipocyte cell which enclose the cytoplasm, but these cytoplasms are thin and they are pushed toward the periphery. काय चेंजेस करतोय मी, सेंट्रली जो सायटोप्लाझम आहे तो सेंट्रली सायटोप्लाझम इथं पुश होतो आणि ते कुणाकडे जातो, पेरिफेरीकडे. म्हणजे सेंटरमध्ये सायटोप्लाझम आहे का, नाही आहे. मग सायटोप्लाझम जर सेंटरमध्ये नसेल तर सेंटरमध्ये जो न्यूक्लियस प्रेझेंट असतो तो न्यूक्लियस आहे का, नाही आहे. परत लक्षात ठेवायचं, सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस दे पुश टुवर्ड्स द पेरिफेरी. न्यूक्लियस इट बिकम्स पुश टुवर्ड्स द पेरिफेरीकडे त्याचा काय होतो, न्यूक्लियस शिफ्टेड केला जातो. आणि सेंट्रली सायटोप्लाझम हा सुद्धा काय होतो, थीन सायटोप्लाझम होतो. आणि त्यांच्यामध्ये सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस हा पेरिफेरीकडे पुश केल्यामुळं यांच्यामध्ये सेंटरला लार्ज साईज्ड फॅट ग्लोब्युल्स तयार होतात. जे लार्ज साईज्ड या ठिकाणी आपण मध्ये सेंटरमध्ये दाखवतोय तो न्यूक्लियस आहे का, नाही आहे. तर यांना काय म्हणतो आपण, फॅट ग्लोब्युल्स. दॅट इज कॉल्ड लाईक द फॅट. हे कोण आहे, फॅट ग्लोब्युल्स आहेत. फॅट ग्लोब्युल्स present in the center. That's why the nucleus it becomes pushed toward the periphery, also push the cytoplasm toward the periphery, and centrally placed large fat globules is present and which storage the food ला large amount of मध्ये स्टोरेज करणारा पार्ट्स आहे. त्या पार्टला काय म्हटलं आपण, that is known as the
fat globules. So such type of cell that is called like the adipose cells. Simple character काय लक्षात ठेवायचं, adipose connective tissue is the modifications of actual हा कोण आहे, modification of areolar connective tissue. First statement, adipose tissue is the types of loose connective tissue which is the modifications of areolar connective tissue. It becomes because in areolar connective tissue large number of fibers are present as compared to the adipose cell. इथं लक्षात ठेवायचं, adipose connective tissue हा मॉडिफिकेशन आहे कारण त्या टिश्यू मध्ये लार्ज नंबर ऑफ फॅट ग्लोब्युल्स त्यांच्या सेल मध्ये स्टोरेज करतात, म्हणून इथं मॅट्रिक्स अँड फायबर्स दीज आर व्हेरी फ्यू इन नेचर. म्हणजे मॅट्रिक्सचं प्रमाण कसं आहे, लेस इन अमाऊंट आहे, फायबर्स व्हेरी फ्यू असतात आणि मोर काय असतात, स्पेशलाइज्ड अडायपोज सेल ज्या फॅट स्टोरेज सेल्स असतात त्या अबंडंट असतात, म्हणून यांना काय म्हटलं आपण, मॉडिफिकेशन्स ऑफ अरेओलार कनेक्टिव्ह टिश्यू. सेकंड थिंग, द फॅट ग्लोब्युल्स इज प्रेझेंट ॲट द सेंटर, न्यूक्लियस प्रेझेंट टुवर्ड द पेरिफेरी, सायटोप्लाझम्स आर द थिन अँड सच टाइप ऑफ टिश्यू इज नोन ॲज द अडायपोज कनेक्टिव्ह टिश्यू. Now this adipose connective tissue which having the fat, but whenever the fat globule present in the center, actual suppose मी इथं दोन सेल पाहतोय, या अडायपोसाइट सेल आहेत, या अडायपोसाइट सेल्समध्ये जर इथं सिंगल फॅट ग्लोब्युल असेल तर यांना मी काय म्हणणार, दॅट इज नोन ॲज द मोनोलॉक्युलर adipocytes. And when where the many or fine fat globules is present, that is known as a multilocular fat globules. याला ॲक्च्युअल काय म्हणणार मी, मल्टीलॉक्युलर. ही कोण आहे, अडायपोसाइट्स. सो अडायपोसाइट्स किंवा अडायपोस सेलचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर काही सेल्समध्ये सिंगल एक लार्ज फॅट ग्लोब्युल असतो, अशा सेल्सला काय म्हणतो आपण, मोनोलॉक्युलर अडायपोसाइट. MCQ विचारला जाईल, द सेल्स विच एनक्लोज किंवा द सेल्स विच स्टोरेज द फॅट दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ लार्ज साइज्ड सिंगल फॅट ग्लोब्युल. सच टाइप ऑफ अडायपोसाइट्स इज नोन एज द मोनोलॉक्युलर अडायपोस सेल और अडायपोसाइट. बट इन सम सेल द मेनी ग्लोब्युल्स इज प्रेझेंट, 1 2 3 4 5 या फॅट स्टोरेज ग्लोब्युल्स आहेत. सिंगल आहेत का मेनी आहेत, मेनी म्हटलं तर शब्द मल्टीलॉक्युलर फॅट ग्लोब्युल्स असतील तर मल्टीलॉक्युलर अडायपोसाइट, यांना सिंगल पण monolocular adipocytes. Now these are the two types of cells present inside the adipose tissue depending upon the fat globule. They are having the single number monolocular, they are having the many globules, that is called like the multilocular adipocyte. But these adipocyte cells, they are basically divided into the main two types, that is known as the याला आपण या ठिकाणी शब्द दिला व्हाईट अडायपोसाइट्स किंवा व्हाईट किंवा येलो सुद्धा शब्द आपण त्याला वापरतो, येलो फॅट अडायपोस टिश्यू अँड अनदर वन इज द ब्राउन. अडायपोसाइट्समध्ये जे फॅट ग्लोब्युल्स आहेत त्या कोणत्या दोन टाईपच्या आहेत, एक आहे येलो और व्हाईट फॅट अँड अनदर वन इज द ब्राउन फॅट. सो हाऊ मेनी फॅट्स आर प्रेझेंट, येलो फॅट और व्हाईट फॅट, याला एक नाव द्या, आणि दुसरा आहे ब्राउन फॅट. ॲज कम्पेअर टू जर पाहिलं अडल्ट ह्युमन बिंग्समध्ये जे ओपेक पर्सन्स असतात किंवा जे अडल्ट पर्सन्समध्ये मॅक्झिमम आपल्याला फॅट जर पाहायला भेटलं तर ती कोणती फॅट्स असते, व्हाईट फॅट्स असते, येलो फॅट्स असते. अँड नाव अनदर वन इज द ब्राउन फॅट, and that brown fat mostly present in the कुणामध्ये असतं, मोस्टली प्रेझेंट इन द न्यू बोर्न बेबीज किंवा त्याला आपण इन्फंट्समध्ये किंवा न्यूली बोर्न बेबीजमध्ये, चाइल्ड्समध्ये मॅक्झिमम प्रमाणामध्ये आपल्याला कोणती फॅट्स असते, ब्राउन फॅट. नाव व्हाईट फॅट और येलो फॅट and another one is the brown fat which having the large number of, यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, लार्ज नंबर ऑफ ब्लड व्हेसल्स, ज्यामुळे यांचा कलर्स कसा असतो, ब्राउन इन कलर. अँड दे कंटेन द पिगमेंट्स, यांच्यामध्ये पिगमेंट्स असतात ज्यांना काय म्हणतो आपण, सायटोक्रोम.
cytochrome pigments. Due to the presence of that pigment, they appear the color brown fat. Simple. Adipose connective tissue मध्ये how many types of fat? 2 types of fat, white or yellow, and second one is the brown fat. As compared to infants मध्ये कोणती असते? brown fat. adult मध्ये कोणती असते? white fat. दोघांचं फंक्शन काय आहे? स्टोरेज द फॅट ग्लोब्युल्स. स्टोरेज फॅट ग्लोब्युल्सच्या बेसिसवर डिफरन्शिएट दोन टाइप मध्ये सेल केला. सिंगल असेल तर मोनोलॅक्युलर, मेनी असेल तर मल्टीलॅक्युलर. टाइप्स फॅटच्या म्हटलं तर ब्राउन आणि व्हाईट. तर इन्फंट्स मध्ये कोणते असतात? ब्राउन. अडल्ट पर्सन्स मध्ये कोणते असतात? व्हाईट और येलो. अँड ॲज कम्पेअर टू दोघांचं जर फॅट स्टोरेज आणि प्रोडक्शन्स ऑफ एनर्जी पाहिलं तर इथे एक डिफरन्स लक्षात ठेवायचा. दॅट ब्राउन फॅट विच हॅविंग द लार्ज नंबर ऑफ, यांच्यामध्ये कोण प्रेझेंट असतो? मायटोकॉन्ड्रिया. कोण प्रेझेंट आहे? मायटोकॉन्ड्रिया. पहिला पण व्हॉट इज द मायटोकॉन्ड्रिया? Mitochondria is the double membrane bounded cell organelle present in both plant and animal cell, but the name is known as the mitochondria is also known as the powerhouse of the cell. माहिती आहे सर्वांना आपल्याला मायटोकॉन्ड्रिया काय जनरेट करतो? एनर्जी जनरेट करतो. एनर्जी म्हणजे तो हीटचं प्रोडक्शन्स करतो. म्हणजेच इथं आम्हाला लक्षात ठेवायचं व्हाईट फायबर अँड ब्राऊन व्हाईट फॅट आणि ब्राऊन फॅट यांचं जर कंपॅरिझन केलं तर ब्राऊन फॅट ही कुणामध्ये असते? न्यूली बोर्न बेबीमध्ये किंवा इन्फंट्समध्ये, ज्यांच्यामध्ये मोर अमाऊंट ऑफ मध्ये कोण असतो? मायटोकॉन्ड्रिया. आणि तो काय जनरेट करतो? हीट. अँड अप्रॉक्सिमेटली 20 टाइम्स मोर हीट जनरेट हे कुणामध्ये करतं? न्यूली बोर्न जे बेबी असतात, न्यूली बोर्न बेबीमध्ये हीट जनरेशनचं मॅक्सिमम प्रमाण आपल्याला कोणत्या फॅट्समध्ये पाहायला भेटतं? ब्राऊन फॅट. इन शॉर्ट एरियुलर कंडिशन अडॅपोज कंडिशू काय काय लक्षात ठेवायचं? फर्स्ट वन इज नोन एज द लूज कनेक्टिव्ह टिश्यू इज ऑल्सो नोन एज द binding tissue which is also known as the proper connective tissue which is also known as the true connective tissue because it is held to different types of organ and different types of tissue. दोन टिश्यूला, दोन ऑर्गनला, वेगवेगळ्या पार्टला ॲक्च्युअल कनेक्ट, ॲक्च्युअल बाइंडिंग, ॲक्च्युअल जॉईंट करण्यासाठी कोणता टिश्यू वापरला जातो? लूज कनेक्टिव्ह टिश्यू. शब्दातच अर्थ आहे लूज म्हणजे एम्प्टी स्पेसेस आहेत, म्हणून लूज कनेक्टिव्ह टिश्यूचा आपण डिफरन्शिएट किती पार्ट्समध्ये केलं? दोन टिश्यूमध्ये. पहिला कोणता पाहिला? एरियुलर. दुसरा अडॅपोज. अडॅपोजमध्ये मेन लक्षात काय ठेवायचं? Adipose connective tissue is the modifications of areolar connective tissue. It consists of the cells. That cell is known as the adipose cells, and that cell which stores the fat. Now, where the matrix and fibers are very less in number. Now, these adipocytes which having the spherical and rounded in shape. This cell which stores the large number of fat globules. That's why the person it look like a obese person दिसायला लागतात as compared to lean person. जर दोघांमध्ये ओपेक मेनी जास्त फॅट ग्लोब्युल स्टोरेज केला तर तो पर्सन ओबेस दिसायला लागतो, म्हणजेच या अडायपोसाइट्समुळं. दुसरा मेन पॉईंट्स अडायपोज सेल्समध्ये डिपेंडिंग अपॉन द कोणता पार्ट्स म्हटलं आपण? फॅट ग्लोब्युल्स. सिंगल असेल तर मोनोलॅक्युलर, मेनी असेल तर मल्टीलॅक्युलर. या दोघांना एक मेन डिफरन्स लक्षात ठेवा. याच्यानंतर फॅट जर पाहिला तर किती टाईपच्या? दोन. अडल्टमध्ये कोणते असतात? अडल्टमध्ये आहेत त्या येलो किंवा व्हाईट, आणि ज्या इन्फंट्समध्ये न्यूली बोर्न बेबीमध्ये असतात त्यांना म्हणतो आपण ब्राउन फॅट. मायटोकॉन्ड्रिया कोणामध्ये जास्त आहे? ब्राउन फॅटमध्ये. ब्राउन फॅटमध्ये कलर कुणामुळे अपेअर होतो? लार्ज नंबर ऑफ ब्लड व्हेसल्स अँड सायटोक्रोम पिगमेंट्स आहेत, ज्यांच्यामुळे त्याला कलर कोणता येतो? ब्राऊन कलर. यांच्यानंतर मोर नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया कुणामध्ये? मोर नंबर ऑफ ब्राऊनमध्ये. आणि हीट जनरेट मोर कोण करतं? ब्राउन फॅट. सो ऑल दीज आर द अडायपोज कनेक्टिव्ह टिश्यू. तर या ठिकाणी आपला लूज कनेक्टिव्ह टिश्यू हा पार्ट्स कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करतोय दॅट इज नोन एज द डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. बट बिफोर स्टार्टेड द डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, हो जो आपण पार्ट डिस्कस केलेला आहे हाच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रॅमॅटिकली. आत्ता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स ज्याला काय म्हटलं आपण? connective tissue. So connective tissue is broadly classified into the main three types. First one is the loose connective tissue, second one is known as the dense connective tissue, and third one is the special type of connective tissue. त्यापैकी आपण फर्स्ट डिस्कस केला ज्याचं नाव लूज कनेक्टिव्ह टिश्यू विच इज ऑल्सो नोन एज द कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. त्यालाच आपण दुसरं काय नाव दिलं? बाइंडिंग टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलं, ज्याला आम्ही ट्रू कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलं. व्हॉट इज द मेन फंक्शन्स ऑफ दॅट प्रॉपर और लूज कनेक्टिव्ह टिश्यू? इट हेल्प्स इन कनेक्टिंग डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. बॉडीमधील जे डिफरंट ऑर्गन्स आहेत किंवा डिफरंट पार्ट्स आहेत यांना ऍक्च्युअल कनेक्ट करणारा जो टिश्यू असतो, ज्या टिश्यूला काय म्हटलं आपण?
प्रॉपर कनेक्टिव्ह टिश्यू दॅट इज नोन एज द लूज कनेक्टिव्ह टिश्यू, ज्यामध्ये आपण त्याचे मेन डिफरन्शिएशन दोन पार्ट्स मध्ये केलं. एकाला काय नाव दिलं आपण, areolar connective tissue, and second one is known as the adipose connective tissue. So areole means small space. So areolar connective tissue is found below the skin and muscles and bones. पा स्किनच्या बिलो असेल, मसलच्या अप्पर साइडला असेल किंवा बोन्सच्या वर जे अटॅच असणारा पार्ट्स आहे, ज्या कनेक्टिव्ह टिश्यूला काय म्हणतो आपण, एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. सो दे आर मोस्टली फाउंड बिलो द स्किन, मसल्स अँड बोन्स. दिस टिश्यू इज नोन एज द एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. इमेज मध्ये पाहतोय आपण, पहा एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू ज्यामधील हा स्केलेटन म्हणजे या ठिकाणी स्किन, मसल्स आणि बोन्स यांच्या बिलो प्रेझेंट असणारा पार्ट्स आहे, ज्याला काय म्हटलं आपण, एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. सो एक्स्ट्रा सेल्युलर ग्राउंड सबस्टन्स कुणाला म्हणतो आपण, करेक्ट, मॅट्रिक्स. म्हणजेच आउटसाइड द सेल द जेली लाइक फ्लुइड इज प्रेझेंट और दॅट एक्स्ट्रा सेल्युलर मटेरियल इज प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड एज द ग्राउंड सबस्टन्स इज प्रेझेंट. इन अदर वर्ड्स दॅट इज नोन एज द मॅट्रिक्स. सो एक्स्ट्रा सेल्युलर ग्राउंड सबस्टन्स और जेली लाइक part which is made up of gelatin, protein, म्युकोपॉलिसॅकराइड यांच्यापासून जो तयार केलेला पार्ट्स आहे, ज्या पार्टला काय नाव दिलं आपण, मॅट्रिक्स. सो मॅट्रिक्स इज द कंपोनेंट्स ऑफ एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. दॅट मॅट्रिक्स इज ऑल्सो नोन एज द एक्स्ट्रासेल्युलर ग्राउंड सबस्टन्स. इट कंटेन्स मेन टू टाइप्स ऑफ फायबर. वन इज द व्हाईट फायबर अँड अदर वन इज द येलो फायबर. पा व्हाईट फायबर आपण बंडल्स मध्ये पाहतोय, येलो फायबर्स आपण सिंगली पाहतोय. दीज आर द टू टाइप्स ऑफ फायबर. इनव्हिजिबल असणारा कोणता, रेटिक्युलिन फायबर, ज्यामधील फर्स्ट पा व्हाईट फायबर्स आर द कसा प्रेझेंट असतो, अनब्रँच्ड, व्हेवी अँड अरेंज्ड इन बंडल. नाव लक्षातच ठेवायचंय. पा हा जो बंडल्स मध्ये दिसणारे बंडल्स एरिओलर आहेत ते कोणते आहेत, अनब्रँच्ड, देन अनदर वन इज द व्हाईट, कोलॅजिन पासून तयार होतात आणि ते प्रेझेंट कसे असतात, ते प्रेझेंट बंडली असतात, पण तो कशा असतात, अनब्रँच्ड असतात. अनब्रँच्ड, व्हेवी, अरेंज्ड इन बंडल अँड फॉर्म्ड बाय द कोलॅजिन प्रोटीन. नाव कोलॅजिन फायबर्स म्हटलं तर लक्षात ठेवायचं कोणता फायबर्स असतो, व्हाईट फायबर, आणि तो प्रोटीन कोणत्यापासून फॉर्म होतो, कोलॅजिन. अँड कोला मीन्स ग्लू, ग्लू चिकट असं बंडल्स मध्ये असणारा त्याला पार्ट्स म्हणतो आपण कोलॅजिन. सो दे गिव्ह द टेन्सिल स्ट्रेंथ ऑफ द टिश्यू. टिश्यूला एक स्ट्रेंथ देण्याचं काम किंवा टिश्यू मध्ये एक त्याला सपोर्टिव्ह मेन पार्ट्स देणारा पार्ट्स असतो, त्याला टेन्सिल स्ट्रेंथ असा शब्द वापरतो आपण, दॅट इज कॉल्ड द कोलॅजिन. सो दिस फायबर्स आर सिक्रेटेड बाय लार्ज फॅट अँड स्टार शेप्ड फायब्रोब्लास्ट. या फायबर्सला कोण सिक्रेट करतं, द फायबर्स आर सिक्रेटेड बाय द लार्ज फ्लॅट अँड स्टार शेप्ड कोणत्या सेल्स असतात, फायब्रोब्लास्ट. पहिला पण फायब्रोब्लास्ट और फायब्रोसाइट्स इज द सेल्स ऑफ एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू विच सिक्रेट द डिफरंट टाइप्स ऑफ फायबर. त्यातला फायबर कोणता, व्हाईट फायबर. या व्हाईट फायबरला सिक्रेट करणारे सेल फायब्रोब्लास्ट. नाव अनदर वन इज द येलो फायबर्स. दिस येलो फायबर्स आर द व्हेवी. ते कसे असतात, फ्यू, अँड दिस आर few in number and are thin cylinder and arranged and single. पण ऍक्च्युअल ते कसे असतात, सिंगल आहेत, थिन आहेत, फ्यू नंबरचे असतात आणि ते ब्रँचड असतात. इट कॉन्ट्रास्ट टू व्हाईट फायबर, दीज आर द ब्रँच. दोघांमधला मेन डिफरन्स क्वेश्चन याच्यावर तयार होऊ शकतो. ब्रँचड फायबर्स कोणते असतात, तर ब्रँचड कोणता आहे, येलो. अनब्रँचड कसे असतात, व्हाईट. दे प्रपोज द इलास्टिक प्रॉपर्टी. इलास्टिसिटी जी प्रॉपर्टी आहे तो परफॉर्म करणारा जो फायबर्स आहे, ज्याला काय म्हणतो आपण, येलो फायबर और इलास्टिक फायबर. दे प्रोफ्युजली ब्रँचड, दे आर इंटरकनेक्टेड टू फॉर्म द लार्ज नेटवर्क. लार्ज नेटवर्क फॉर्मेशन्स करणारा येलो फायबर. नाव दे कंटेन द डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. पहिल्या पण कोणकोणत्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये, फायब्रोब्लास्ट सेल्स आहेत, मास सेल्स आहेत, मॅक्रोफॅजेस सेल्स आहेत, अडायपोसाइट सेल्स आहेत, प्लाझ्मा सेल्स आहेत, न्यूमरस टाइपच्या सेल्स आहेत. पण प्रॉमिनंटली यांच्यामध्ये मेन 4 टाइपच्या सेल्स आहेत. ऍक्च्युअल त्यामध्येही फायब्रोब्लास्ट सेल, मास सेल अँड मॅक्रोफॅजेस सेल हे अबंडंट असतात आणि लेस इन नंबर कोणते असतात, अडायपोसाइट्स असतात. सो ऑल दीज आर द types of cell present in the areolar connective tissue. First one is the fibro means fiber producing cell. काय नाव दिलं आपण, fibroblast. So these are the large flat cells with many branching processes. सेल कडे जर पाहिला आपण शेप, ब्रँचिंग शेप दिसतोय. दे आर युजफुल इन द सिक्रेशन ऑफ बोथ टाइप्स ऑफ फायबर. दोन्ही टाइपचे फायबर सिक्रेट करणारी जी सेल आहे त्या सेलचं नाव फायब्रोब्लास्ट. केमिकल सिक्रेट करतात कोणता, फायबर्स किंवा मॅट्रिक्सला फॉर्मेशन करण्यासाठी सुद्धा इन्व्हॉल्वमेंट करतात. सेकंड कोण आहे, मास सेल. मास सेल्स आर मेनी अँड फाउंड सराउंडिंग ब्लड व्हेसल्स. ऍक्च्युअल ब्लड व्हेसलच्या सराउंडिंग असणाऱ्या ज्या सेल्स असतात या सेल्सला काय म्हणतो आपण, मास सेल. अँड दॅट मास सेल ऍक्च्युअल दे सिक्रेट द हेपॅरिन ग्रॅन्युल्स अँड हिस्टॅमाइन.
अजून एक सांगितलं तुम्हाला ज्याचं नाव सिरोटोनिन. सो दीज आर द केमिकल सिक्रेटेड बाय द मास्ट सेल अँड द सायटोप्लाझम इच मास्ट सेल कंटेन. कुणामध्ये आहे पा या मास्ट सेलच्या सायटोप्लाझम मध्ये हे दोन केमिकल्स आहेत. एकाला नाव दिलं आपण हेपॅरिन ग्रॅन्युल्स आणि दुसरा हिस्टामाइन ग्रॅन्युल्स विच परफॉर्म द डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन्स. पा मेन या ठिकाणी आपण पाहतोय ब्लड व्हेसल्स आहे. ब्लड व्हेसल्स इथं इंज्युअर्ड झालेली आहे. इंज्युअर्ड झाल्यानंतर याच्यातून काय होतो कंटिन्युअसली ब्लड फ्लो होतो. ब्लड फ्लो होताना त्याला क्लॉटिंग करणं किंवा त्याला थांबवणं हे जे फंक्शन्स आहे त्याला काय म्हणतो आपण क्लॉटिंग. मग क्लॉटिंग करणारा हा कोणता पार्ट्स आहे पा हेपॅरिन prevents the clotting of blood and histamine is useful for the dilation blood vessel. Now these are the different types of functions. MCQs होतो याच्यावर तयार. क्वेश्चन लक्षात ठेवा. heparin granule present inside the cytoplasm of mast cell and these are responsible for anticoagulating function and reappear the cell. इंज्युअर्ड झाली त्या ठिकाणी क्लॉटिंग फंक्शन्स करतात. यानंतर histamine granules काय करतात युजफुल द डायलेशन ऑफ ब्लड व्हेसल्स इन्फ्लॅमेशन रिस्पॉन्स और इंज्युअर्ड इन्फेक्शन्स या पार्ट्स मध्ये यांना परत डायलेशन ऑफ ब्लड व्हेसल्स म्हणजे ज्यावेळेस ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं त्यावेळेस ब्लड व्हेसल्सला डायलेट करतात आणि ब्लड फ्लो हा झाल्यानंतर तिथलं ऍक्च्युअल ब्लड प्रेशर काय होतं डिक्रीज होतं. त्याला आपण डायलेशन ऑफ ब्लड व्हेसल्स म्हणतो. पुढे आपण सर्क्युलेशन्स मध्ये डिटेल्स मध्ये पाहणार आहेत. नेक्स्ट मॅक्रोफॅजेस सेल. These macrophages cells are the large cells which are phagocytic in action. कशाला म्हणतो आपण phagocytic in action? Phagocytic action is the process. यांच्यामध्ये आपण पाहिलं phagocytosis is the properties of cell membrane आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन जेव्हा एनी मटेरियल इगल्फ करतं किंवा इनटेक करतं त्याला आपण काय म्हणतो एंडोसायटोसिस. आणि त्यांच्या आपण दोन टाइप स्टडी केल्यात. कोणत्या दोन आहेत पहा लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर एंडोसायटोसिस आणि सॉलिड फॉर्म मध्ये असेल तर फॅगोसायटोसिस. मग या ऍक्शनला काय म्हणायचं फॅगोसायटिक इन ऍक्शन. तर ऍक्शन ऍक्च्युअल हे कोण करतं मॅक्रोफॅजेस सेल. सो मॅक्रोफॅजेस सेल्स which is helpful for the phagocytic in actions. Now these are the different types of cell present inside the areolar connective tissue. Also contains यांच्यामध्ये परत कोण आहे पा या ठिकाणी अडॅपोसाइट सेल्स आहेत. पा मेकॅनिझम इगल्प केला या ऍक्शनला काय म्हणायचं phagocytic action. Now adipocytes useful in the storage of fat. These are the few in number as compared to adipose टिश्यू. अडॅपोस टिश्यू मध्ये मेनी असतात. तर एरियुलर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये हा थोड्या प्रमाणामध्ये असतो. पण एरियुलर कनेक्टिव्ह टिश्यू इज ऑल्सो नोन एज द लूज कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणून इन्क्लूड कशामध्ये केला आपण लूज कनेक्टिव्ह टिश्यू. इट ऑल्सो नोन एज द अनदर वन इज द व्हाईट फायबर्स सेल्स आर क्लोजली पॅक्ड. क्लोजली पॅक्ड असेल तर कशामध्ये इन्क्लूड करतो आपण डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. पुढे आपण पाहणार आहे तर या ठिकाणी एरियुलर कनेक्टिव्ह टिश्यू. सेकंड पाहिलं आपण ज्याचं नाव काय अडॅपोज कनेक्टिव्ह टिश्यू. अडॅपोज मीन्स फॅट. So fat storage tissue they are associated with the areolar connective tissue. Actually it is the modifications of areolar connective tissue which storage the fat. That's why the centrally placed cytoplasm then nucleus these are pushed toward the periphery and fat globules at the center. Such type of cell is known as the adipocyte. पा हा जो कलर दिसतोय येलो किंवा व्हाईट त्याला काय म्हणतो आपण फॅट. आणि या सेलला म्हणतो आपण adipocyte. ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस हा शिफ्टेड कुठे आहे पेरिफेरी. सायटोप्लाझम कुठे आहे पेरिफेरी. सेंटर मध्ये कोण आहेत फॅट. अशा जर सेल्स असतील तर त्या सेल्सला काय म्हणलं आपण अडॅपोस टिश्यू. ऍक्च्युअल अडॅपोस टिश्यू मध्ये दोन टाइप्स आहेत. एकांना आपण व्हाईट किंवा येलो फायबर्स येलो फॅट्स म्हटलं. दीज आर द ओपेक अडॅपोसाइट्स अँड जनरली प्रेझेंट इन कुणामध्ये असतात त्या अडल्ट्स मध्ये प्रेझेंट असतात. सो व्हाईट अडॅपोस टिश्यू और येलो कॉमनली प्रेझेंट इन द अडल्ट. देन अनदर वन इज द ब्राउन. सो ब्राउन fats these are mostly present in the कुणामध्ये असतात त्या infants मध्ये. Actual these are the brown in color due to the presence of large number of blood vessels and cytochrome pigment. That's why they appear the brown color, the brown adipose tissue. So these are mostly present कुणामध्ये सांगितलं आपण इन्फंट्स मध्ये किंवा न्यू डेव्हलपिंग फिटस मध्ये प्रेझेंट असतात. आणि यांच्यामध्ये मोर अमाऊंट ऑफ मध्ये काय असते एनर्जी ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ऍक्च्युअल ब्राउन फॅट मध्ये एनर्जीचं मेन जनरेट करणारा मायटोकॉन्ड्रिया मोर नंबर मध्ये असतो. त्यामुळं त्यांच्यामधील एनर्जी जनरेशन मोर असतं. नाव इट सपोर्ट्स अँड प्रोटेक्ट द व्हेरियस इंटरनल ऑर्गन. ऍक्च्युअल हा इनर बॉडी ऑर्गन मध्ये इन्सुलेटर म्हणून किंवा शॉक ऍब्सॉर्बर म्हणून तो ऍक्च्युअल काय करतोय फंक्शन्स परफॉर्म करतोय. जे इंटरनल बॉडी पार्ट्स आहेत त्यांना मेन प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स करणारा अडॅपोस टिश्यू. सो ड्यू टू द इन्क्रीजिंग अमाउंट ऑफ अडॅपोस टिश्यू द पर्सन बिकम्स ओबेज
अँड न्यू ब्लड वेसल्स आर फॉर्मड. पहा ओबेज पर्सन्स या म्हणजे मोर फॅट स्टोरेज असेल तर ओबेज पर्सन ॲज कम्पेअर टू द लीन पर्सन्स. ज्या ठिकाणी आपण दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर ओबेज आणि लीन पर्सन यांच्यामध्ये फॅट स्टोरेज कशात मोर. दस ओबेज सफर्स मोर कॉमनली विथ द हाय ब्लड प्रेशर. पुढे पाहणारे आपण ज्यांच्यामध्ये ओबेसिटी अशी असते त्यांच्यात ब्लड प्रेशर हे हाय असतं. ज्यांना बीपीचा त्रास किंवा त्यांना ब्लड प्रेशर इन्क्रीड हायपरटेन्शन हे जे कॉज आहेत ते आपण यानंतर पाहणार आहेत की ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दॅट फॅट्स ॲज कम्पेअर टू द लीन पर्सन. सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी तुम्हाला एरिओलर आणि अडायपोज कनेक्टिव्ह टिश्यू मधला मेन डिफरन्स आणि दोन्ही टाइप्स ह्या इन्क्लूड कुणामध्ये केलेले आहेत लूज कनेक्टिव्ह टिश्यू. तर या ठिकाणी आपला कनेक्टिव्ह टिश्यू मधील फर्स्ट टाइप ज्याला काय नाव दिलं आम्ही लूज कनेक्टिव्ह टिश्यू इट कन्सिस्टिंग एरिओलर अँड अडायपोज. या ठिकाणी हा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये स्टार्ट करतोय आपण डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, थँक्यू.